कोकणातील नितांत सुंदर आणि निवांत असं धार्मिक स्थळ म्हणजे दिवेआगर। तसं पाहता दिवेआगर हे सुवर्ण गणपतीसाठी ओळखलं जातं, पण याच ठिकाणी श्री विष्णूचं एक प्रसिद्ध देऊळ आहे, श्री रूपनारायण। या देवळाच्या मुख्य गाभाऱ्यातील श्री रूपनारायणाची मूर्ती ही खूप जुनी मूर्ती आहे। देवळाच्या जीर्णोद्धारानंतर आधुनिक पण कोकणी वास्तुशास्त्राप्रमाणे नवीन देवालय उभारलेलं दिसतं। एका आख्यायिकेनुसार नारायणाची मूर्ती पोर्तुगीजांनी लंपास करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या जहाजाचा अपघात होऊन मूर्ती पुन्हा किनाऱ्यावर आली आणि मग इथे स्थापन करण्यात आली। मुख्य देवळाच्या बाजूलाच सुंदर नारायणाचं देऊळ सुद्धा आहे। दोन्ही देवालय पाहण्यासारखी आहे। नितांत सुंदर आणि शांत परिसर असल्याने एक वेगळी ऊर्जा इथे संचारते। पुढच्या वेळी दिवेआगरला याल ना, तेव्हा या देवळांना नक्की भेट द्या।